होत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या दिवशी आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या जीवनावर चिंतन करत असताना काल आपण परमेश्वराचं प्रेम पाहिलं की परमेश्वराचं प्रेम अबाधित आहे, कायमचं आहे, ते आपल्या सगळ्यांना मिळते. पण त्या प्रेमाला आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये कायमचं टिकून ठेवणं हे फार महत्त्वाचं चॅलेंज आहे. खूप प्रलोभनं आहेत, खूप आकर्षणं आहेत, खूप मोह आहेत. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्याला येशूच्या बरोबर राहायचं आहे. कशाला राहायचं येशूच्या बरोबर? कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांचा जीवनाचा प्रकाश आहे. आणि जेव्हा माझ्या प्रिय बंधूंनो या पापांची आठवण होते, या पापामध्ये आपण विशेष करून चर्चमध्ये येतो आणि प्रायश्चित्त संस्कार स्वीकारतो माझ्या प्रिय बंधूंनो, तेव्हा आपल्या सगळ्यांचं जीवन हे ख्रिस्तमय होत असते. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या दिवशी आपण ठरवूया, ज्यांनी कुंसार केलेलं नसेल त्यांनी उद्याला येऊन आपले धर्मगुरू असतील त्यांच्याबरोबर कुंसार करून घ्यायचा आहे. आणि या प्रायश्चित्त काळामध्ये सर्वात मोठा आनंद तोच आहे की आपण पुन्हा एकदा परमेश्वराच्या जवळ येतो, त्याच्या सहवासात येतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण साखरामंत्राची तयारी करूया. वेदीवरती प्रभू येशू ख्रिस्त प्रकट झालेला आहे. देवाचा जिवंत पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पापातून बाहेर पडून नवजीवनाचा मार्ग देणारा त्या प्रभूकडे आपण पाहूया. उधळा पुत्र जसा आपल्या बापाकडे परत येतो, अगदी तसंच आपण देखील येशूकडे परत येऊया. आपली नजर वेदीवरील ख्रिस्ताकडे आपण ठेवूया आणि आपलं मन, आपलं हृदय शुद्ध करूया. नवजीवनाचा
स्वीकार करूया, येशूच्या प्रकाशाचा स्वीकार करूया. पाप आपल्या सगळ्यांना येशूपासून दूर नेते, परंतु येशू नेहमी सदैव आपल्या अंतःकरणात राहावा, म्हणून आपण प्रभूला आपल्या अंतःकरणात बोलवूया. येशू माझा देव, ख्रिस्त माझा गुरु. 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 हेऊनी उजळी अंतरंग माझे, येऊनी उसळी अंतरंग माझे. हेऊनी उजळी अंतरंग माझे. येऊनी उसळी अंतरंग माझे. येशू माझा देव, ख्रिस्त माझा गुरु. 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 येऊनी उजळी अंतरंग माझे. येऊनी उसळी अंतरंग माझे. येऊनी उजळी अंतरंग माझे. येऊनी उसळी अंतरंग माझे. येऊनी उजळी अंतरंग माझे. येऊनी उसळी अंतरंग माझे. Jesus, Jesus. मुंबई व भारतासाठी प्रार्थना. सर्वांनी एकत्र. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्रवरे देवाची माता,
आपण प्रार्थना करूया सर्वांनी एकत्र. हे देवा, तुझी इच्छा आहे सर्व मनुष्याचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकर्यास पाठवून दे आणि त्यांनी तुझ्यावर भरवसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जाओ. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा प्रभू ज्याला तू पाठवलंस त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमच्या स्वामीनी भारताच्या साहिनी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर, संत गोन्सालो गार्सिया आमच्या धर्मप्रांताच्या आश्रयदात्यानो, आम्हासाठी विनंती कर. बाळ येशूच्या संत तेरेजा धर्मप्रसाराच्या साहिनी, आम्हासाठी विनंती कर. मोठे साकरा मेंत सोनी डोके मोनी भजो अतिरूपे सर कोणी सत्य आहे ते मानो इंद्रियानी न पाहोनी विश्वासित राहू जनकाव जनिताला महिमा सदा असो स्तुती व उल्हास त्याला सर्वापासून मिळो दोघांतोनी निघेता त्याच्यासाठी हो. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक संसारात आपले दुःख मरण्याचे आम्हासाठी स्मरण ठेवलेलं आहे. म्हणून आम्ही तुझे शरीर रक्त याच्या पवित्र रसाचा आदर करावा आणि तुझ्या तारणदायी कृपेचा लाभ घ्यावा असे वरदान आम्हाला दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस, स्वराज्य करतोस. आमेन. धन्यवाद. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. वेदीवरील अतिपवित्र संस्कारात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माताईचे नाव धन्य असो. संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपला दूता व संता करवी धन्य असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड, 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 प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही कालचं निवेदन माझं ऐकलं आणि आज मला दिसते की बरेचसे नवीन चेहरे आज दिसत आहेत कालच्यापेक्षा. उद्याला मला वाटते आणखी नवीन चेहरे दिसतील आपले आणि या रिट्रीटमध्ये आपण भाग घेणार आहोत. उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. परमेश्वराचं प्रेम हा विषय आपण संपवलेला आहे
आज परमेश्वरापासून आपण दूर जातो, म्हणजे पापाविषयी आपण पाहिलेलं आहे. आणि उद्याला आपण परिवर्तनाविषयी पाहणार आहोत, नवजीवनाविषयी पाहणार आहोत. आणि त्याचप्रमाणे प्रार्थनेमध्ये आपण प्रत्येकांच्या डोक्यावर हात ठेवून आरोग्यदानासाठी प्रार्थना करणार आहोत. आणि म्हणून आपल्या सर्व मुलांना, युवकांना, सर्व पुन्हा पॅरिश उद्याला आपल्या इथे हजर पाहिजे, की त्याद्वारे आपल्याला प्रभूची आराधना करता येईल, प्रभूची स्तुती करता येईल, आणि त्या आराधनेमधूनच आपल्याला आरोग्याचं दान मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपण अंतिम गीतासाठी उभे राहूया. येशू पाहिजे मला, येशू पाहिजे सदा सर्वदा मला, येशू पाहिजे. येशू पाहिजे मला, येशू पाहिजे सदा सर्वदा मला, येशू पाहिजे. येशू पाहिजे मला, येशू पाहिजे सदा सर्वदा मला, येशू पाहिजे. येशू पाहिजे मला, येशू पाहिजे सदा सर्वदा मला, येशू पाहिजे. काम करताना मला येशू पाहिजे, आराम करताना मला येशू पाहिजे. काम करताना मला येशू पाहिजे, आराम करताना मला येशू पाहिजे. येशू पाहिजे मला, येशू पाहिजे सदा सर्वदा मला, येशू पाहिजे. येशू पाहिजे मला, येशू पाहिजे सदा सर्वदा मला, येशू पाहिजे. घरी असताना मला येशू पाहिजे, शेतात असताना मला येशू पाहिजे. घरी असताना मला येशू पाहिजे, शेतात असताना मला येशू पाहिजे. येशू पाहिजे मला, येशू पाहिजे सदा सर्वदा मला, येशू पाहिजे. येशू पाहिजे मला, येशू पाहिजे सदा सर्वदा मला, येशू पाहिजे. सदा सर्वदा मला, येशू पाहिजे सदा सर्वदा मला. येशू पाहिजे. बंधू उद्या मिशनचा शेवटचा दिवस आहे आणि कुंसासाठी देखील उपवास कुंसासाठी शेवटचा दिवस आहे. उद्या देखील बाहेरचे फादर 5 वाजल्यापासून उपलब्ध असतील, तरी ज्यांनी कुंसार केलेले नाही त्यांनी घेऊन कुंसार करायचे आहे. आणि ह्या कुंसाराची मिशनची सांगता ही फादरांनी सांगितल्याप्रमाणे आरोग्याची प्रार्थना करून सर्वांना आशीर्वाद केला जाईल. तरी आपले जे बंधू घरी येऊ शकले नाही 2 दिवस, त्यांना देखील उद्या येण्यासाठी विनंती करायची. थँक्यू. माझ्या पुण्यासाठी तिला जर तू आण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. माझ्या पुण्यासाठी तिलास तू आण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान.